त्यावेळी एक उत्साहाचं वातावरण असतं, उत्साहाचं वातावरण असतं. मला लहान असतात तसं वातावरण असतं दिसत नाही. पण उगीच आरोप करणं योग्य नाही, कारण माझ्याकडच्या संबंधीची अधिकृत अशी माहिती नाही. आम्ही फक्त काही आकडेवारी गोळा केली की साधारणतः प्रत्येक राजकीय पक्षाला या निवडणुकीमध्ये एकंदर मतं किती पडली आणि लोक किती त्यांचे निवडून आले. तसा काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये 80 लाख होत आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले. आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांचा 79 लाख मतं पडली, म्हणजे काँग्रेसच्या पेक्षा 1 लाख कमी, आणि त्यांचे 57 लोक निवडून आले. म्हणजे 80 लाखांचे 15 आणि 79 57. आता आमचे 2 उमेदवार इथं आहेत. या सर्वांची मतं शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10. आता अजित पवार गट यांचे 58 लाख होत आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41. म्हणजे 72 लाख वर्गांचे 10 आणि 58 लाख वर्गांचे 41, 80 लाख वर्गांचे 15 आणि 79 लाख वर्गांचे 57. हा एक मोठा म्हणजे हे कॅल्क्युलेशन असतात आणि काही त्याचा खबर देणे. प्रत्येक पक्षाला किती मतं आली आणि त्यांचे किती उमेदवार आहे एवढंच त्याच्यामध्ये बघितलं. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्याचं भाष्य करणं योग्य नाही. पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत. तर ईव्हीएमवर विरोधकांकडून संशय अजूनही घेतला जातोय. आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ देखील घेतली नाही त्या संदर्भामध्ये. काय एकूणच ईव्हीएमच्या संदर्भात जे वातावरण आता तयार झाले ईव्हीएमच्या विरोधामध्ये, काय नेमकी भूमिका असणार आहे या पुढच्या काळात? कसं आहे, त्याचं आज भाष्य करणं योग्य नाही हे मी तुम्हाला सांगतोय. कारण आजच मी विधानसभेमध्ये सकाळी थोडी माहिती घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकशाहीची निवडणूक झाली तेव्हा ईव्हीएमची तक्रार नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी करता. आणि साधारणतः आमचा ऑब्झर्वेशन असेल 4 निवडणुका आत्ता झाल्यात. एक हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होतो इलेक्शनला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती. पण भाजप सत्तेवर आली त्याच वेळेला त्याच एरियामध्ये जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आला आणि तिथं काँग्रेसचा हरवला. महाराष्ट्राची निवडणूक ज्यावेळी झाली ती सगळ्यांनी बघितली, इथं भाजपला यश आलं. पण याच वेळेला झारखंडला भाजपचा पराभव झाला. त्यावेळेला सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की 2 निवडणुकीत एक ठिकाणी तुम्ही जिंकलं, एक ठिकाणी आम्ही जिंकलं, आणि त्यामुळे ईव्हीएमचा काही संबंध नाही. पण त्याचं एकच चित्र दिसतं, मोठी राज्य जी आहेत तिथं भाजप आहे, छोटी राज्य आहेत तिथं अन्य पक्ष आहेत. पण साहेब आज उत्तम जानकरांनी शपथ घेण्या अगोदर म्हणले की मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, कारण 1,30,000 मतं गेलीत कुठं, त्यामुळं ईव्हीएमचा घोळ असू शकतो आणि बॅलेट पेपरवर यावं असं एका बाजूला त्यांची मागणी असं आहे की त्यांचा आग्रह उद्या मी त्या गावी जातोय आणि तिथल्या लोकांची वर्णन करतोय. कारण उत्तम जानकर काय किंवा या ठिकाणचे दोन्ही उमेदवार काय यांच्या सभा मी बघितल्या. आता गेली 40-50 वर्ष मी सभा ॲडजस्ट करतोय. आता यांची जी सभा आहे ती बघितल्याच्या नंतर निकाल काय लागणार आहे
हे सांगायला ज्योतिषाची गरज नसते. या नक्की जिंकणार किंवा इचलकरंजी आणि या ठिकाणचं वातावरण जे बघितलं तर ठिकठिकाणी वातावरण हे अनुकूल होतं, निकाल अनुकूल नाही. आज त्याची कारण असं सांगणं जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही तोपर्यंत योग्य नाही. उद्या तुम्ही मार्कडवाडीला जाताय, मात्र राहुल गांधी देखील आपल्या ईव्हीएमच्या संदर्भातला जो काही मोर्चा आहे किंवा जे काही विरोधातला जो काही आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे तो मार्कडवाडीतूनच सुरू करण्याचा एक इशारा किंवा एक त्यांनी डोक्यात घेतलेला आहे. माझ्या वाचनात आलं पण मी ऐकलं नाही. ते इथं आहेत ही मला नक्की माहिती नाही. आपण ईव्हीएमच्या संदर्भात यापूर्वी कधीही संशय व्यक्त केला नव्हता, यावेळेला आपण ईव्हीएमच्या संदर्भात संशय व्यक्त केला. मी संशय व्यक्त केले नाही. मी असं म्हणलं की माझ्याकडं ऑथेंटिक माहिती नाही. ऑथेंटिक माहिती जोपर्यंत नाही तोपर्यंत मी फक्त आकडेवारी फॅक्चर ती पोझिशन तुम्हाला सांगितली. साहेब आता पाहिलं की आकडेवारीचं तुम्ही आता सांगितलेलं आहे, पण आता हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे. पण प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे सर्व काही आता रेटून नेलं जाईल असं वाटते का? काय असं अन्वयी आता लोकसभेला असंच होतं. लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष अतिशय प्रभावी आहेत. समाजाचं काम चालवणं सुद्धा पहिले आज एकच दिवस काम चालू. त्यामुळं विरोधी पक्ष दुर्गाची अवस्था नाही. मार्कडवाडीमध्ये आपण उद्या जात आहे. खरं तर त्या ठिकाणी प्रयोग करत होते जानकर, पण प्रशासनानं तो प्रयोग हाणून पाडला. कारण बॅलेट पेपरवर मतदान घेऊन मला बघू द्या कुठं नेमकं मतदान केलंय. सरकार घाबरलं असं वाटतं. मला एक गोष्ट कळली नाही, निवडणूक होऊन गेली. आता तर काही निवडणूक नव्हती, प्रक्रिया संपून गेली. मग गावच्या लोकांनी आमच्या गावात असं मतदान बदलं आणि त्यांनी एक वेगळी पद्धत आवडली. जुन्या पद्धतीनं मतदान करावं हे त्यांनी ठरवलं. त्याला बंदी का? बंदी करण्याचं कारण काय? कोणता कायदा? त्या ठिकाणी 144 करून लावलं. मला काही समजत नाही काय कारण काय. ते आश्चर्य आहे. आणि त्या वाटते का मग त्या सगळा हा प्रकार उघड होईल म्हणून सरकार घाबरते म्हणून आम्ही असं ठरवलं जाऊनच येऊ, लोकांना बोलू, त्यांच्याकडनं समजून घेऊ. अधिकारी असतील तर त्यांचे मत घेऊ आणि त्यासाठी मिळतात. आणि आणखीन काही जैन पाटील आहेत ते माझ्यावर येतात. आणखीन काही लोक येतात. खरं तर निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्षाने या संदर्भात तक्रार केली. त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं. नाना पटोले निवडणूक आयोग कार्यालयात जाऊन आले. मात्र अजूनही निवडणूक आयोग ह्या सगळ्यावर काही चुकले असं म्हणायला तयार नाही असं दिसते. असं आम्हाला दिसतंय. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घालत आहेत आणि आता विधानसभेला ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडी खूप बॅकफूटवर गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीची रणनीती काय असणार आहे? आम्ही सगळे एकत्र या निवडणुकीला समोर जाणार. निवडणुकीत ऑप्शन जाऊन असतात म्हणून नावं घ्यायचं नसतं. आता मी आयुष्यात 14 निवडणूक लढलोय. मला कधी फळावर फायदा नाही. पण यावेळेला राज्यात आम्हाला फळावर फायदा नाही. जरी फळावर आला त्याची चिंता करायची नाही. लोकांच्यात जायचं. आज लोक अस्वस्थ आहेत असं आम्हाला दिसतं. म्हणजे लोकांच्यात उत्साह दिसत आहे. निवडणूक झाल्याच्या नंतर एक वातावरण असतं ते वातावरण महाराष्ट्रात दिसत नाही. आपण एक आहोत असं तुम्ही म्हणताय. एकत्र या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. मात्र अबू आझमी यांनी आज उघडपणे नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे नेते एकमेकाच्या मंचावर गेले नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळा पराभवाला कुठेतरी नाराजी दिसते. बाहेर संकेत दिले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादाचा जो मुद्दा काढला तो सुद्धा त्यांनी त्यामुळे पुढे आणला. पण त्यांचे जे पक्षाचे नेते जे आहेत राष्ट्रीय पातळीवरचे त्यांचा अतिशय आग्रह आहे की एकत्रच जायचं. अबू आझमींचं स्टेटमेंट माझ्या माहितीत आलं. काय स्थानिक अवस्था विधानसभेची काय हे मी सांगू शकत नाही.
अजितदादांना पुन्हा एकदा क्लीन चिट मिळाली आहे. त्यांची जी मालमत्ता जप्त केली होती ती मुक्त केलेली आहे. बरं काय कसं बघता याकडे? उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मालमत्ता झालं ना, आता त्याचा निकाल आला आहे, त्याचा काय भाष्य करत. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचं नाही, पण ह्याच अजितदादांवर मात्र फोन देखील तुम्हाला केला होता अशी माहिती आहे. हो, त्यांचा फोन आला होता सभापतीला यावरून, पण मी त्यांना सांगितलं पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे आणि त्यावेळी येणं शक्य नाही, पण त्यांनी निमंत्रण दिलं होतं ही वस्तुस्थिती आहे. ज्या अजितदादांवर मोदींनी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला ते भाजपसोबत गेल्यानंतर त्यांना सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट मिळाली. आता दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जप्त केलेली मालमत्ता परत केली, अशा ह्यानं बघितलं जातं याकडे. ते धरून ज्यांनी निर्णय घेतले त्यांनी याचं स्वच्छतेचं लोकांच्या समोर मांडावं. दुसरं महत्वाचं म्हणजे ममता बॅनर्जी यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्यामध्ये इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तर याबाबत कसं होतं, कारण त्यांनी इंडिया आघाडीमधून त्यांनी असं आहे की ममता बॅनर्जी एक या देशाचे प्रभावी नेते आहेत, त्यांच्याकडे ती क्षमता आहे. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये त्यांनी जे लोक निवडून पाठवलेत ते अतिशय कर्तव्यगार, जागरूक आणि कष्टाळू, त्यामुळं त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे. या सगळ्या स्थानिक होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमच्या संदर्भात जी काही विरोधकांनी आता एक मूठ बांधलेली पाहायला मिळते, कधी साधारण ह्या सगळ्याच्या संदर्भात आंदोलनाला सुरुवात होईल किंवा तशा पद्धतीने काही चर्चा झालेली आहे? अशी काही चर्चा झाली नाही, पण काहीतरी करावं, जनमत या संबंधीचं प्रभावित करावं अशी चर्चा आहे, पण निर्णय नाही. व्हीव्हीपॅटची फेरमत मोजणी करण्याची तुम्ही भूमिका घेतली होती आणि त्यांनी त्याच्या संदर्भातले अर्ज सुद्धा केले होते. सकारात्मक प्रतिसाद याला मिळते का? मला स्वतः अर्ज केलेत, अनेक आमच्या सरकारने अर्ज केलेत, त्याचा निर्णय त्यांना घ्यावाच आहे. जे अर्ज केले जाते त्याला फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. याच्या पाठीमागचं कारण असं की आत्ता अर्ज केलेत त्याला एक कालावधी असतो, तो कालावधी गेलेला नाही आणि त्यामुळं लगेच भाष्य करणे योग्य नाही. तुमच्या गटाचे जे काही आमदार आहेत ते अजितदादांच्या गटामध्ये जाणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे, तसं खरंच दिसतंय का चित्र? माझ्या माहितीच आहे, पण तुमच्याकडे काही माहिती असली तर मला द्या. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा केल्यासंदर्भातली माहिती आता समोर आली आहे. बीडमध्ये असेल, ठाणे वगैरे या सगळ्या म्हणजे एक आंतरराष्ट्रीय टोळी यामध्ये सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली. मला माहिती नाही. आज पहिल्या दिवशी आमदारांनी शपथ घेतलेली नाही, महाविकास आघाडीच्या आमदारांनी. आपण त्यांना सूचना दिल्या होत्या की त्यांनी असं ठरवलं की आम्ही आज येणार नाही, उद्या 20 तारीख तिथे जाणार काही लोक आणि उद्या शपथ घेऊ महाविकास आघाडीतून फारकत घेत त्यांनी शपथविधी सांगितलं. त्याचं उत्तर दिलं. साहेब, तळेगावच्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस आली, 103 जणांना ही नोटीस आली. कशाची? वक्फ बोर्डाची नोटीस, जमीन जप्तीची. ठाऊक साहेब, ज्युनियर रोहित पाटील असताना सुद्धा त्यांना मुख्य प्रस्तुत केलं गेलेलं आहे. त्याच्यावरून एक वाद आहे, तो राष्ट्रवादीचा आहे का असा निर्माण वाद. रोहित पवारांना साईड करून रोहित पाटलांना प्रमोट केला जातो. रोहित पवारांनी हे नाव सुचवलं. रोहित पवारांनी आग्रह धरला की रोहित पाटील यांना संधी द्या. हे निर्णय 1 वर्षांनी घेतले आणि नवी स्थिती आणि आम्ही बघतोय अलीकडे आझाद पाटलांची जी एकंदर काम करण्याची पद्धती होती ती आणि रोहित यांच्या चेहऱ्यांची यांच्यात सामने आम्हाला असं वाटतं की या व्यवसायामध्ये पोटेन्शियल आहे
आपण त्यांना प्रोत्साहित करावं. एमपीएससीची परीक्षा घेण्यात आली होती, त्यामध्ये प्रश्न असा विचारण्यात आला होता की स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमतांची कमी होते. कसं बघता या सगळ्या प्रश्नाकडे? अशा पद्धतीचे प्रश्न एमपीएससीच्या परीक्षेत संसदेमध्ये काँग्रेसच्या खासदाराच्या बेंचखाली नोटा सापडल्याचा एक आरोप, अभिषेक मनु सिंघवी यांच्या बेंचखाली नोटा सापडल्याचा एक मोठा गंभीर आरोप होतोय. खरं तर अभिषेक मनु सिंघवीने त्याचा इन्कार केलाय. मात्र अशा पद्धतीनं लोकसभेच्या अध्यक्षांनी या संदर्भातली माहिती दिली सभागृहाला. कसं बघता येतं? असं एक खिशातलं काय पडलं हे सांगता येत नाही. हे जे आहेत ज्यांची सीट होती ती देशातले एक निष्णात वकील आहेत, पार्लमेंटमध्ये अत्यंत प्रभावी सदस्य आहेत आणि त्यांच्या दृष्टीने ही रक्कम म्हणजे तुम्हाला त्यांची प्रॅक्टिस काय माहीत नाही, त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारला. त्यांच्या दृष्टीने ही रक्कम काही महत्त्वाची नाही, पण एवढी मोठी रक्कम तिथे येते कशी, यांच्या खुर्चीच्या खाली पडते कशी, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता. मात्र मुख्यमंत्री होतात फडणवीस साहेबांनी म्हटले की फक्त कोल्हापूर जिल्ह्यातला त्याला विरोध आहे. आपण यापूर्वी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला होता, आता पुढची प्रोसेस काय आहे? ज्यांचा विरोध आहे त्या लोकांची आम्ही सुसंवाद साधणार आहोत, त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आणि त्यांचं जर योग्य असेल तर सरकारच्याकडे त्याचा आग्रह देईल. साहेब, लोकसभेनंतर तर विधानसभेमध्ये आपण ब्रिगेड सोबत पुन्हा काम केलेलं आहे. यंग ब्रिगेड सोबत आपण काम केलेलं आहे, नवे नवे चेहरे आपण सोबत घेऊन केला. कसा अनुभव राहिला या निवडणुकीमध्ये? मला असं दिसते नवीन पिढी जी संख्या कमी आहे, पण जी संख्या आहे त्याच्यात गुणवत्ता असते अनेक लोक. माझी खात्री आहे की 1-2 सेशनमध्ये हे आपल्या चमक दाखवते. साहेब, महायुती सरकारला आता महाराष्ट्रानं खरं तर निवडून दिलेलं आहे. आता काय नेमक्या अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडून सरकारकडून या करताय? कारण तुम्ही देखील महाविकास आघाडी म्हणून अनेक अपेक्षा लोकांसमोर ठेवल्या होत्या, मात्र आता महायुतीला लोकांनी पसंती दिली. कसं बघताय? आम्ही बघतो आता हे त्यांनी जे सगळ्या गोष्टी करून केल्या की आता लादली नाही, त्यांनी सांगितलं की पहिल्या रकमेत आम्ही भर टाकणार. आता काहीतरी किती 21 त्यावरची रक्कम देण्याचा संबंधीचा आग्रह हा तातडीने धरला जाईल. जे पदवीधर आहेत तरुण त्यांच्यासाठी त्यांनी 4,000 रुपयाची घोषणा केली. ह्या ज्या अनेक घोषणा केल्या त्या महाराष्ट्रात राबवल्या जाव्यात, लोकांना त्याचा लाभ व्हावा हा आमचा अनुरोध आहे. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती नसल्यामुळे मागच्या वेळी संविधानिक अडचण आहे ती निर्माण झाली होती. या संविधानिक पदावरती कोणच नसल्यामुळे आता ह्या प्रोसेस पूर्ण कराव्यात असं वाटतंय का? आणि कॅबिनेट एक्सपान्शन बाबत तुमचं मत काय? कॅबिनेट एक्सपान्शन हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, त्यामुळे हा निर्णय त्यांनी घ्यावा. आता विरोधी पक्ष नेता त्यासाठी आवश्यक असलेला नंबर आज नाही, त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी आग्रह धरता येणार नाही. पण यापूर्वीची काही उदाहरणे 1980 साली 78 मी मुख्यमंत्री होतो. 80 साली माझ्या पक्षाचे 58 लोक निवडून आले. मी थोडा देशाच्या बाहेर गेलो होतो, त्यावेळी त्या 58 52 लोक होते ते सत्ताधारी पक्षात गेले. मी विरोधी पक्ष नेता होतो, मी 58चा नेता होतो, तो 6चा नेता होता. त्यामुळे माझं पद गेलं आणि इतर कोणाकडे नंबर नव्हता. पण त्यावेळेला सगळे अपोजिशनचे लोक एकत्र बसले आणि 1-1 वर्षासाठी आम्ही निर्णय घेतला
पहिल्या वर्षासाठी मी झालो. माझ्यानंतर मृणाल गोरे झाल्या. मृणाल गोरेंच्या नंतर निहाल अहमद गोरे तुमच्या मालेगावची ती झाली. आणि त्यावेळेच्या सभापतींनी ही सामूहिक संख्या मान्य केली आणि हा अधिकार अवलंबला. पण आज आमच्याकडे आकडा नाही आहे, त्यामुळे आम्ही त्याचा आग्रह करू शकत नाही. महायुतीला क्लिअर मॅन्डेट मिळालेलं आहे. यापुढच्या काळात तरी फोडाफोडीचं राजकारण थांबेल असं वाटतं का? असं दिसत नाही. अजून काही ना काहीतरी चालू आहे असं. कारण आता तुम्हीच काहीतरी प्रश्न एक विचारला असं चालू आहे. बघूया. पण भाजप अनेक राज्यामध्ये आता मिशन लोटस राबवू शकते याची भीती वाटते का? कर्नाटक सारखं राज्य आहे ते अनेक वेळा घ्यायचा प्रयत्न भाजपकडून. ठीक आहे ना, त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. क्लिअर तुम्ही पण आता शंका व्यक्त केली, मग क्लिअर माइंडेड असताना मग असे प्रयत्न का करावे लागत असतात? असं आहे की त्याची आवश्यकता काय हा करावा. 232 234 एवढी संख्या तुमची आवश्यकता काय माहिती नाही. बघूया. मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडले आहे. केवळ 3 जणांनी शपथ घेतलेली आहे. मोठा भव्यदिव्य सोहळा त्या ठिकाणी करण्यात आला, मात्र तिघांचीच शपथविधी सोहळा नरेंद्र मोदींच्या समोर किंवा पंतप्रधानांच्या समोर अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती की आमचा शपथविधी यांच्या समोर व्हावा. असं केलं होतं. मात्र अजूनही रखडलेलं आहे. अजूनही चर्चा, आज बैठक देखील होणार आहे अशी समजते तिघांची. बघूया. विरोधी पक्षाशिवाय कारभार चालवायचा असं कुठेतरी मॉडेल दिसतं का? काय वाटतं? ज्या पद्धतीने राज्यांमध्ये लोटस ऑपरेशन लोटस राबवलं जातं, केली जाते. असं आहे ही जो हरियाणा हे उदाहरण सांगितलं. महाराष्ट्र तुम्हाला पूर्ण माहिती आहे. या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष हा प्रभावी असू नये याची काळजी घेतली जाते असं दिसते. पण लोकांच्या तसं तिथं दिसत नाही. लोकांच्यात अस्वस्थता दिसते. लोकांना हा निकाल कितपत योग्य आहे याच्या संबंधीची खात्री त्यांना आहे का नाही हे सांगता येत नाही. आणि त्याचं कारण निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर जो एक उत्साह असतो तो उत्साह मला महाराष्ट्रात दिसत नाही. खरं तर साहेब, सत्ताधाऱ्यांच्या बद्दल नाराजी असेल तर त्यांना थांबवण्याचं काम हे मतदानाच्या माध्यमातूनच होत असतं. मात्र जर आता ह्या मतदान प्रक्रियेवरच अशा पद्धतीनं संशय व्यक्त होत असेल किंवा तसं वातावरणच एकूण असेल तर मग काय पुढं कसं? काय नाही, त्यामुळे आमच्याकडे सत्ता असो अथवा नसो, संसदीय कामाचा अधिकार असो अथवा नसो, आम्ही लोकांनी जागरूक राहून लोकांच्यात सतत राहिलो. म्हणजे निकाल लागला दुसऱ्या दिवशी मी कळवा जातो तिथे येऊन गेलो. आता उद्या वळखडला चालू. ठीक आहे, लोकशाहीमध्ये निकाल लागला. साहेब, मार्कडवाडी गाव ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्यानंतर ते दबावपोटी हमी पाडलं, तशा पद्धतीचं आता सत्ता एक हाती आल्यामुळे इतर आंदोलन सुद्धा दबावपोटी मोडीत काढली जाऊ शकतात किंवा लोकांना आता व्यक्त होण्याची भीती आहे ती वाटते का राज्यामध्ये? माहिती अनेक ठिकाणून मेसेजेस येत आहेत की आमच्या गावामध्ये आम्ही हे सुरू करणार. साहेब, फोडाफोडीच्या राजकारणावर आपण बोलत होतो की पण आता अजित पवार गटातले जे काही नाराज आमदार आहेत, नाराज लोक आहेत, त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने भाजपच्याच एका महिलेवर जबाबदारी दिलेली आहे आणि अजित पवार गट सुद्धा हे करायचं चालले, असं काय होऊ शकते का? मला माहिती नाही कोण महिला कोण नाव सांगितलं.